17 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फॉर्म भरले होते. त्याच्यात 2 फॉर्म अवैध ठरवण्यात आले. प्रभाग क्रमांक 14 ना, 7 आणि 9 मधील. त्याच्यामध्ये काय अडचण होती की 9 मध्ये सूचकची सही नव्हती आणि 7 मध्ये उमेदवारांची आणि सूचकची सही नव्हती आणि त्या कारणाने ते बाद ठरवून आले, अवैध ठरवले. पण या कोर्टात गेले त्या ऑर्डरच्या विरुद्ध. त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्याने मनीषा सुनील गोडसे जे काँग्रेसचे उमेदवार आहेत 7 मधून, त्यांचे माहितीच्या अधिकाऱ्याने पेपर नगरपालिकेतून काढलेले आहेत. नगरपालिकेचा सही शिक्का सुद्धा त्या पेपरवर आहे आणि या पेपरचं जर अवलोकन केलं तर या पेपरवरती सूचक यांच्या सह्या कुठेही दिसत नाहीयेत आणि उमेदवारांनी एका जागेवरती सही केलेली नाहीये. आणि असे असताना त्यांनी त्यांच्या अर्जावरती त्यांची जातीचं मांग गारुडी म्हणून उल्लेख केलेला आहे आणि कास्ट सर्टिफिकेट त्यांनी हिंदू मार म्हणून लावलेला आहे. जर का या उमेदवाराची सही सूचकची सही नाहीये आणि यांचा फॉर्म तो वैध ठरवून येतोय, तर आमचे जे उमेदवार आहेत त्यांचे सुद्धा फॉर्म वैध ठरवणं अत्यंत आवश्यक होता. त्यांनी काँग्रेसला किंवा इतर पक्षांना वेगळा न्याय आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांना वेगळा न्याय असा निपक्षपातीपणा करू नये असं आम्हाला निवडणूक आयोगाला सांगणं आहे. आज आम्ही या माहितीच्या अधिकारावरती निवडणूक आयोग यांना आम्ही अर्ज केलेला आहे लेखी. त्यांनी एक तात्काळ हा अर्ज बाद करावा किंवा या कारणासाठी इतर जे काही अर्ज बाद केलेले आहेत ते पुन्हा त्यांना उमेदवारी देऊन त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये येऊन निपक्षपातीपणाने निवडणूक होऊ देणं अत्यंत गरजेचं आहे. इतरांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. यांना तर न्याय दिला असेल, सही नसताना सुद्धा फॉर्म दिला असेल, तोच न्याय आम्हाला सुद्धा द्यावा ही आम्ही निवडणूक आयोग यांच्याकडे विनंती करतोय. आम्ही कोर्टात जाऊ. निवडणूक आयोग यांच्या विरोधात मनीषा सुनील गोडसे यांचा जो अर्ज बाद ज्याचा वैध ठरवणं आहे त्या कारणासाठी त्यांच्याही विरोधात जाऊ की यांचा अर्ज तरी बाद करण्यात यावा किंवा यांच्यासह आमचा अर्ज सुद्धा निवडणुकीमध्ये ॲक्सेप्ट करण्यात यावा.